हॅलो मित्रांनो, मी आयुष ठाकरखेडे. मला माझ्या मित्राने विचारलेला प्रश्न, मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू का? तर माझं उत्तर आहे हो. डिपेंड करते प्रत्येक फायनान्शियल कंडिशनवर, आपल्या इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूवर आणि टाईम ऑफ पिरियडवर. तुम्ही किती वेळेसाठी इन्व्हेस्ट करता, किती टाईमसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करता, यावर सर्वप्रथम डिपेंड करते की आपण इन्व्हेस्ट करायचं की नाही करायचं. तर माझा सल्ला आहे इन्व्हेस्ट करा. तर तुम्ही व्यवस्थित इन्फॉर्मेशन घेऊन इन्व्हेस्ट करा. मेनी सोशल प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसत आहे की क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन्स हे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर याचं मागचं कारण म्हणजे प्रत्येक 3 वर्षाने 2 वर्षाने बिटकॉईन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होते. म्हणजे जर आपण आज एक बिटकॉईन 4 रुपयाला घेतला आणि तो जर आपण 3 वर्षांनी बघितला तर एकदम 4 लाख किंवा 4 करोडपर्यंत जाऊ शकते ॲज अमेरिकन डॉलरमध्ये. तर याच्या मागे लागू नका, कारण त्याची प्रोबॅबिलिटी काय असते 1/1000 इंटू बिटकॉईन ऑफ दॅट मनी. याने 4 रुपयाला जर आपण 1000ने डिवाईड केलं तर 0.004%. तर यामध्ये बिटकॉईन्समध्ये कोणीही इन्व्हेस्ट करू नका आणि कोणीही अशा सोशल मीडियावर सांगणाऱ्या माहितीमध्ये जाऊ नका, कारण की हे खूप रिस्की आहे. जोपर्यंत तुम्हाला करंट नॉलेज येत नाही, तुम्हाला स्टॉक मार्केटचं ओव्हरऑल नॉलेज येत नाही, तोपर्यंत कोणीही त्या बिटकॉईन्समध्ये इन्व्हेस्ट करू नका. आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये सेम ॲज बिटकॉईन, त्यामध्ये सुद्धा कोणीही इन्व्हेस्ट करू नका. त्यानंतर सेकंड नंबर आहे पेनी स्टॉक्स. पेनी स्टॉकमध्ये काय असते, जे स्टॉक्सची व्हॅल्यू असते ती खूप कमी असते आणि क्वांटिटी जास्त असते. का बरं त्या स्टॉक्सची व्हॅल्यू कमी आली? बाकीच्या स्टॉक्सची व्हॅल्यू TCS 1000, 4000, 5000. 5 वर्षाआधी MRFचा स्टॉक 8000 रुपयाचा होता. आता तो एकच स्टॉक 1,40,000चा झाला. तर असं नाही होत की स्टॉक्सची व्हॅल्यू लिमिटेड राहते की 1000वर जाईन, 5000 जाईल. ते व्हॅरी करते अकॉर्डिंग टू कंपनी. सो पेनी स्टॉक्स हे सुद्धा रिस्कीच असतात. त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी 10 to 20%च असते. 100% शुअरिटी या 50%सुद्धा शुअरिटी त्यामध्ये नसते. तर नंतरचा मुद्दा म्हणजे तिसरा नंबरचा पॉईंट सांगायचा झालास क्रेडिट कार्ड्स. क्रेडिट कार्ड्समध्ये काय असते, रिवॉर्ड्स मिळतात. म्हणजे तुम्ही आम्हाला तुमचा नंबर द्या, अकाउंटचा नंबर द्या, आम्ही ऑनलाईन क्रेडिट्स कार्ड्स बनवून देते. सगळी प्रोसेस आम्ही करते. फक्त तुम्हाला क्रेडिट्स कार्ड यूज करायचं आहे. तुम्हाला जे 3 महिन्याचे रिवॉर्ड्स राहतात ते फ्रीमध्ये मिळतात. क्रेडिट्स कार्डची जी रिवॉर्ड सिस्टीम आहे ते बरोबर आहे, पण त्याच्यासोबत कारण कंपनी तुम्हाला रिवॉर्ड्स काऊन देत आहे, या क्वेश्चनचे ॲन्सर स्वतःला विचारा आणि नंतर क्रेडिट कार्ड्स घ्या. क्रेडिट्स कार्ड्स बेकार नाही आहे. क्रेडिट्स कार्ड 1 आहे, 2 आहे, 4 आहे, जस्ट ओके आहे. पण त्यापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असणार तर हे रिस्की आहे. क्रेडिट्स कार्ड्समध्ये मोठ्या प्रमाणावर रिस्क अशी राहते की ते सुरुवातीला रिवॉर्ड्स देतात, पण जसे जसे तुम्ही क्रेडिट्स कार्ड्समध्ये घेता 1, 2, 3, 4, 10, 12 असे करता करता तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर क्रेडिट्स कार्ड जमा होते. तर या क्रेडिट्स कार्डच्या लिंकमध्ये कोणीही जाऊ नये, कारण की क्रेडिट्स कार्ड्स करता करता त्यावर 2% टॅक्स ॲज पर गव्हर्नमेंट लागत असतात. म्हणजे तुम्ही जर आज क्रेडिट कार्डवरून EMI घेत असाल तर EMI ॲज पर तुम्ही लेट जे EMI पेड केलं त्याच्यात 2% तुम्हाला EMI कंपनीला द्यावे लागतात. तर क्रेडिट्स कार्ड्स विचार करून घ्या कोणत्या कंपनीचं आहे, काय आहे. जे बँकेकडून मिळालं ते ऑथोराइज्ड आहे, पण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा XYZ जे पेमेंट ऑप्शन्स आहे त्यावरून नका घेऊ. यानंतरचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे युलिप्स, युनायटेड लिंक इन्शुरन्स पॉलिसी. याचा खूप सोशल मीडियावर प्रसार होत आहे. म्हणजे युलिप्स म्हणजे काय आहे, कोणत्याही XYZ म्युच्युअल फंडचं नाव घेऊन म्युच्युअल फंड सेलिंग केले जातात. ज्या म्युच्युअल फंडसोबत XYZ डॅश म्युच्युअल फंड असं आहे, तेच ॲक्च्युअल सेबी रिकग्नाइज म्युच्युअल फंड आहे. जसे की XYZ मी कोणत्याही म्युच्युअल फंडला प्रमोट नाही करत आहे. ABC म्युच्युअल फंड, दिस टाईप ऑफ म्युच्युअल फंड इज बेस्ड ॲज रिकग्नाइज बाय सेबी. सो युलिप्समध्ये काय होतात, कोणत्याही फंडिंगला सांगून की हे म्युच्युअल फंड खूप बेस्ट आहे, यांचे प्रमोशनला त्यांना कंपनीकडून पेमेंट मिळतात. तर अशा कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू नका. बॅकग्राऊंड इज अ युलिप्स थ्रू विच कंपनी कनेक्ट टू द एनी ऑफ कन्झ्युमर टू गेट द म्युच्युअल फंड. अँड लास्ट एवढेच सांगते की इन्व्हेस्ट करायचे असेल, आपल्या स्वतःची कमाई असेल तर मोस्टली इन्व्हेस्ट करा. किंवा आपण जर स्वतः इन्व्हेस्ट करत असाल तर पूर्ण नॉलेज घ्या. यूट्यूबचा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे, खूप ठिकाणून नॉलेज घेता येतं आहे आणि प्रत्येक गोष्टी नॉलेज घेऊनच इन्व्हेस्ट करा. कंपनीची इन्फॉर्मेशन घ्या, कंपनी कशासाठी काम करते, इन्व्हेस्टमेंट कशात आहे, त्याचा बॅकअप काय आहे, 5 वर्षाचा, 6 वर्षाचा, इन्व्हेस्टमेंट कॅटेगरी काय आहे, सगळं व्यवस्थित ऑब्झर्व करून इन्व्हेस्ट करा.
कोणत्याही फील्डमध्ये डायरेक्ट एंट्री केल्यापेक्षा लोकांनी सांगू दे इकडून तिकडून फ्रीमध्ये जे एज्युकेशन नॉलेज मिळतात, इट इज नॉट अ फ्री, इट इज टाईम कन्झ्युमिंग विथ गेटिंग अ मनी. तुम्हाला कोणीही फ्री नॉलेज नाही देत आहे. जर तुम्हाला यूट्यूबवरून सगळी 4-5 ठिकाणं तुम्ही ॲनालिसिस करून जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर बेस्ट आहे. थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि काही मिस्टेक झाली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.